नमस्कार, मंजुषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया मस्तपैकी चुरमा लाडू आणि मोदक। तर गणपती बाप्पा आले आहेत। प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे असे छान असे प्रकारचे मोदक बनवले जात आहेत। तर आज आपण काहीतरी नवीन असे मोदक बनवूया झटपट। चुरमा लाडू व मोदक बनवण्यासाठी लगेच सुरुवात करूया। इथे आपण 2 पोळ्या घेतलेल्या आहेत ताज्या आणि त्याच सोबत गूळ आणि तूप। तर आधी काय केले आपण की मिक्सरमध्ये खूप असे बारीक वाटून घेतले आपण पोळ्यांना। असं खूप जास्त बारीक वाटायचं आहे या प्रकारे। नंतर अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे, थोडा कमी घेतला तरीही चालेल। आणि खूप कमी अशा साहित्यामध्ये आपले मोदक आणि लाडू बनणार आहे। आणि अर्धी वाटी घेतलेला आहे इथे मी गूळ। आता याच्यात आपण साजूक तूप म्हणजे देशी तूप टाकून घेऊ आणि एकजीव करायचा आहे। वेगवेगळ्या प्रकारचे मोदक लाडू सर्वांनाच खूप आवडतात। तर हे मोदक अगदी झटपट, अगदी कितीही आपल्याला घाई असेल तरी पण 5 मिनिटात बनतात। आता हे सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर बघा किती छान गोळा तयार होत आहे, किती मऊसूत झालेला आहे हे। आणि लगेच याचे लाडू वळले जातील, किती छान बांधले जात आहेत। हे बघा किती छान असा सुंदर असा आपला लाडू तयार झालेला आहे, चुरमा लाडू। आता आपापल्या आवडीप्रमाणे हे लाडू बांधायचे आहे, म्हणजे लहान मोठे आकाराचे। आणि खरंच तुम्ही पण नक्कीच बनवा, झटपट असे बनतात। आता चुरमा लाडू तर तयार झाले। आता त्याच आपल्या सारणापासून आपण बनवणार आहे मोदक, काहीतरी वेगळे असे मोदक आणि लगेच असे बनतील असा आपल्याला आकार द्यायचा आहे मोदकाला। खूप असे सुंदर आणि स्वादिष्ट झटपट असे तयार होतात मोदकसुद्धा आणि चुरमा लाडूसुद्धा। इथे आपण लाडूला सजवण्यासाठी म्हणजे ते आकर्षित दिसण्यासाठी इथे आपण त्यांना बदामाचे तुकडेसुद्धा लावू शकता किंवा काजूचे सुद्धा लावले तरीही चालतील किंवा पिस्त्याचे वगैरे, असे तुमच्या आवडीप्रमाणे लावा। आता माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणजे बदाम, तर मी बदाम लावत आहे। खूप छान असे दिसत आहे, त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असे तयार झालेले आहेत असे चुरमा लाडू आणि चुरमा मोदक। 5 मिनिटात बनतील असे। तर प्लीज जर तुम्हाला खरंच नक्की आवडले असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। थँक्यू।